हॅलो, मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलीच आम्ही जावांनी मिळून कशी धमाल केली ते, आणि त्याचाच आज म्हणजे पुढचा दिवस आहे आणि नेक्स्ट पार्ट. परंतु माझी काही तब्येत व्यवस्थित नव्हती म्हणून काही एडिटिंग वगैरे करायला जमलं नव्हतं. तरी पण आज पण आवाज एवढा काही खास झाला पाहिजे. तर हा सापुताऱ्यातला आमचा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे म्हणजेच. आणि सकाळी उठल्यानंतर, रात्री तर आम्ही खूप धमाल केली. सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग व्ह्यू एन्जॉय करायचं होतं म्हणूनच लवकरच उठलो आणि ते सनराईज होत होतं. सूर्योदय आमच्या रूममधूनच सूर्योदय इतका छान दिसत होता की सनराईज पॉईंटला जाण्याचे काही म्हणजे गरजच राहिली नव्हती. आणि काय छान असा सूर्यप्रकाश मंद मंद पसरत होता आणि छानच अशी वातावरण निर्मिती झाली होती. आणि एवढ्या निसर्गरम्य वातावरणात आणि छान असा सूर्योदय होत आहे असं पाहताना खूपच छान वाटत होतं. आणि मेन म्हणजे आमच्या हॉटेल्सची आणि आमच्या रूम जिथे होता तिथून सूर्योदय खूप छान आणि सुंदर दिसत होता. आधीचा दिवस एवढाच सुंदर आणि प्रसन्न गेलेला का ती सकाळ ही खूपच छान झालेली. सूर्योदय पाहण्यासाठी लवकरच उठलो म्हटलं चला पूर्ण रिसॉर्ट जरा फिरून येऊ. मग खाली उतरलो. असा 3 टप्प्यांमध्ये छान असा तो रिसॉर्ट आहे. वर दिसतो तिथे आमची रूम होती आणि मग खालीही त्यांच्या रूम्स अवेलेबल होत्या. गार्डन होतं, खेळायलाही छान जागा होती, बॅडमिंटन कोर्ट होतं. मग थोडं वॉक केलं, थोडं इकडे तिकडे बघितलं कसं काय रिसॉर्ट आहे तसं, आणि थोडा वेळ बॅडमिंटन मी आणि ताई खेळलो. खरंच आपल्याला आपल्यासाठी एक दिवस काढलाच पाहिजे, कारण की त्या एक दिवसांनी येणारे आपले 3-4 महिने तरी ते दिवस आठवून खूप सुंदर जाणार आहेत. त्यानंतर मग आम्ही फ्रेश झालो, छान अशी चहा कॉफी घेतलं आणि मग पुन्हा रेडी होऊन जरा गार्डनमध्ये झोक्यांचा मोह काय आवरत नव्हता. म्हणजे रात्री जे झोके घेतले ते त्याची तंद्री अजूनही होती, म्हणून अजूनही झोके येतानाही आम्ही झोके खेळलो बाबा, काही कमतरता ठेवली नाही. आणि मग झोक्या खेळता खेळता मी आणि ताई छान असं गाणं बोलत होतो, कारण की थोडी आहोंना पण मिस केलं पाहिजे ना, नाहीतर बोलतो गेल्या आणि आम्हाला विसरूनच गेल्या, म्हणून त्यांच्यासाठी एक छानसं गाणं बोललो आम्ही. आणि मग झाला आमचा परतीचा प्रवास सुरू. एवढ्या वर्षांनी 5 जणी पहिल्यांदाच एकत्र फिरायला गेलेलो. एकत्र घालवलेले ते 2 दिवस आम्ही अजूनही आणि यापुढेही विसरणार नाही, कारण की खूपच मस्त गेले ते दिवस. आणि आम्ही आधीपासूनच क्लोज होतो, पण त्या 2 दिवसात अजूनच क्लोज आल्यासारखं वाटलं आम्हाला. मी आधीच्याही व्लॉगमध्ये सांगितलं आहे की प्रत्येकीने एकदा तरी अशी लेडीज स्पेशल ट्रिप केली पाहिजे, म्हणजेच किमान 6 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा तरी नक्कीच गेलं पाहिजे. कारण की हे जे आपण 2 दिवस घालवतो ते खरंच आपल्या पुढच्या आयुष्याला रिफ्रेशमेंट देत असतं. कारण की तोच ताणतणाव, तीच रोजची कामं, मुलांना सांभाळणं, संसार, सर्व काही आपण रोज तेच करत असतो. आणि ते सर्व करून आपण आपलं करिअरही सांभाळत असतो आणि त्याचा कळत नकळत आपल्याला स्ट्रेस येत असतो. म्हणून प्रत्येकीने किमान एक दिवस तरी स्वतःसाठी काढा आणि आपल्या जावांसोबत, मैत्रिणींसोबत, बहिणींसोबत अशी एक ट्रिप नक्की प्लॅन करा. तुम्हालाही खरंच सांगते खूप छान अनुभव येईल आणि खूप रिफ्रेशमेंट वाटेल. मग आम्हाला स्ट्रॉबेरी घ्यायचीच होती. मग स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये थांबलेलो, पण त्यांना स्ट्रॉबेरी तोडायला उशीर लागणार होता. मग आणखीन पुढे आलो, कारण की आम्ही सप्तशृंगीवरून जाताना त्या रोडला स्ट्रॉबेरी खाल्लेली, ती खूपच छान होती. आणि त्या मानात जी सापुताऱ्यात होती ती जरा म्हणजे अशी आंबट लागत होती. म्हणजे सप्तशृंगीच्या इथे वणीला जाताना जे आपल्याला मिळतं तर स्ट्रॉबेरी ते खूप छान आहेत. मग आम्ही थोडे त्या आजींकडे स्ट्रॉबेरी घेतली आणि थोडी या ताईंकडे स्ट्रॉबेरी घेतली. या ताईंशी छान आम्ही गप्पा केल्या. त्या ताई सांगत होत्या चला आमचा शेत बघायला चला. आम्ही सांगितलं त्यांना नको, आम्हाला उशीर होते. व त्यांनी आम्हाला सांगितले पुढच्या वेळेस मुलांना घेऊन नक्की या आणि आमच्या शेतातच तुम्ही जेवण करायला या. आम्हाला हां नक्की. आणि या ताईंकडून आम्ही जवळपास 13-14 किलो स्ट्रॉबेरी घेतली आणि आधीच्या मावशींकडून हे 10 किलो घेतले असेल. म्हणजे आम्ही भरपूर स्ट्रॉबेरी घेऊन आलो आणि त्या ताईंकडून एकदम अशी 13-14 किलो स्ट्रॉबेरी घेतल्यामुळे त्याही खूप खुश झालेल्या आणि आम्हाला खूप आग्रह करत होत्या का नेक्स्ट टाईम नक्की या. प्लॅन काय करायचं असंच विचार चाललेला. पण पहिल्यांदा लंच करून घेतलं आणि मग तिथेच ठरलं की चला सुला वाईनला जाऊन येऊ, नुसतं विजिट करून येऊ.
म्हणजे आमच्या 5 जणींपैकी म्हणजे वर्ष आमची गेलेली सुलावाईनला. आम्ही चौघी तर काही सुलावाईनला गेलो नव्हतो. म्हटलं चला जाऊन एक्सपिरियन्स तर करून येऊ कसं आहे. मग आम्ही सुलावाईनला जायचं ठरलं. तिथे एंट्री वगैरे केली, छान फिरलो वगैरे, फोटोज काढले, छान छान व्हिडिओ पण बनवली तिथे छान. ती तुम्ही अपलोड केलेली आहे शॉर्ट व्हिडिओ, ती तुम्ही पाहिलीच असेल. संडे असल्यामुळे सुलावाईनला गर्दीही खूपच होती. आणि त्यात वेकेशन स्टार्ट होणार होतं, क्रिसमस स्टार्ट होणार होता, त्यामुळे तिथे गर्दी फारच होती. आणि क्रिसमस असे 2 दिवसावर होता, म्हणून तिथे सगळे क्रिसमसची तयारी एकदम जोरात सुरू होती. सर्वकडे क्रिसमसचं डेकोरेशन छान असं केलेलं होतं. आणि नाईट व्ह्यू तर फारच सुंदर होता. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहालच की नाईटला लाईट्स वगैरे खूप छान लावलेले. आणि क्रिसमसला तिथे खूप कार्यक्रम असे होत असतात, पार्टीज वगैरे, तर त्याप्रमाणे तिथले सगळे डेकोरेशन वगैरे सुरू होतं. आणि आम्ही नंतर एंट्री केली आणि छान फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढल्या. सुलावाईनला इतर दिवशी 600 पर पर्सन एंट्री असते आणि विकेंडला म्हणजे सॅटर्डे संडेला 1000 रुपये पर पर्सन एंट्री असते. आणि जे आपण हे एंट्रीजचे पैसे भरतो ते आपल्याला एक्सपेंड करायचे असतात आतमध्ये. म्हणजे तिथे तुम्ही काही घेऊ शकता वस्तू किंवा काही खाऊ शकता, बाकीच्या काही गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजे जे आपण पैसे भरतो ते फक्त आतमध्येच खर्च करायचे असतात. संध्याकाळ झालेली, छानच अशी वातावरण निर्मिती तिथेही झालेली आहे. आणि तिथे खूप झाडं वगैरे असल्यामुळे अजूनच छान वाटत होतं. आणि इथे आम्ही छान अशी रील पण शूट केली. मला वेळच मिळत नाही, मला वेळच पुरत नाही. भेटायचं आहे, मला इच्छा आहे खूप तुम्हाला भेटण्याची. आपल्याला एकत्र जायला पाहिजे, आपण एकत्र गेलो पाहिजे. हे नुसतं बोलण्याचं झालं. असंच आपण वर्षानुवर्ष बोलत राहतो, पण आपण कृतीत करत नाही. पण जेव्हा आपण कृतीत करतो ना, तेव्हा खरंच सांगते एक वेगळा अनुभव येतो आणि आपण स्वतःला ओळखतो. आणि वेळच मिळत नाही हे खरं आहे, परंतु वेळ कधीच मिळणार नाही. वेळ हा आपल्याला काढावा लागतो. आपण दुसऱ्यांसाठी आवर्जून वेळ काढतो, पण स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही. परंतु आपण एक स्त्री आहेत, आपल्याला कोणीही वेळ देणार नाही. आपला वेळ आपल्याला स्वतःलाच द्यायला लागेल. कोणीच आपल्याला सांगणार नाही की बाबा तू दमली आहेस खूप, बरेच वर्ष झाली तू कुठे गेलीस नाही, जा जरा 4 दिवस जाऊन ये, असं कोणीच कधीच बोलणार नाही. म्हणून यापुढेही आपल्याला सांगायची वाट बघायची नाही का तू कुठेतरी जातेस का, तुला जाऊन यायचं आहे का, तुला फिरायचं आहे का, असं कोणी सांगण्याची वाट बघण्याआधीच आपली बॅग भरायची आणि आपण थेट निघून जायचं. आणि हो मैत्रिणींनो, आपण खरंच आहे आपल्याला धकाधकीच्या जीवनात नाही वेळ मिळत, परंतु वर्षाच्या 365 दिवसातून आपण आपल्याला 4 दिवस देऊ शकत नाही. आपल्या आयुष्यातले आपण 4 दिवस आपल्यासाठी काढू शकत नाही का. आपल्याला सगळ्याचीच चिंता असते आणि ती असावी पण त्याचबरोबर आपला आनंदही आपण जपायला हवा. जर आपण आनंदी राहिलो, आपण उत्साही राहिलो, आपण सुदृढ मानसिक अवस्थेत राहिलो, तर आपण आपलं कुटुंब आणखीन चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. म्हणूनच अशा ट्रिप प्लॅन करत जा. आणि हो, हे 2 दिवस इतके आनंददायी होते की त्याचा शेवटही खूपच आनंदाने झाला. आम्ही ज्या हॉटेलला मानस रिसॉर्टला जेवणासाठी रात्रीच्या डिनरला उतरलो, तिथे आम्हाला दीपा परब आणि अंकुश चौधरी सर भेटले.